अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अमोल, अर्जुन, अप्पी हे तिघंसुद्धा गार्डनमध्ये फिरायला जाणार असतात. पण अर्जुन आणि आर्या फिरायला गेलेले असतात आणि अर्जुन अजूनसुद्धा एवढा वेळ झाला, रात्र झाली तरीसुद्धा घरी आलेला नसतो. कारण रुपाली आर्याला फोन करून सांगते की आर्या, काहीही करून आज भाऊजींना तिथेच खूप उशीर कर. ह्या अमोलच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. तो अमोलला अप्पी आणि अर्जुन बहुतेक गार्डनमध्ये फिरायला जाणार आहेत, कारण असं तो अमोल त्याच्या मित्रांना सांगतोय. आर्या, तू काहीही कर, फक्त अर्जुन भाऊजींना आज इथे लवकर पाठवू नकोस. आज काहीही झालं तरी ह्यांचा प्लॅन सक्सेसफुल होऊन द्यायचा नाही. आर्या बोलते की हो जाऊबाई, तुम्ही फक्त आता बघाच, आता मी फिरायला आलो आहे ना, रात्री जेवण करूनच अर्जुनला घरी पाठवते. रुपाली म्हणते की बरं ठीक आहे, काहीही कर, अर्जुन जातो म्हणला तरीसुद्धा पाठवू नकोस. आर्या म्हणते की तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही आता फक्त बघत राहा. इकडे रुपालीने आर्याला सांगितल्यामुळे आर्या काही अर्जुनला घरी जाऊन देत नसते. अमोल वाट बघून कंटाळतो. त्याची समजूतसुद्धा सगळे घरातले काढतात. पण अमोलला यावेळी खरंच खूप मनापासून वाईट वाटलेलं असतं की बाबा आपला दरवेळेसच असा करतो. फिरायला जाऊया म्हणतो आणि येतच नाही. बाबांनी मला प्रॉमिस केलं पण बाबा काही आले नाहीत. तेव्हा अप्पी त्याला समजावत असते, त्याचं मनधरणी करत असते. पण अमोल यावेळेस काही केल्या त्याचं कोणाचं ऐकून घेईना. म्हणून तो एकटा रूममध्ये जाऊन बसतो. अप्पीला खूप वाईट वाटत असतं की आपल्या मुलाला आपल्या बाबासोबत फिरायला जायचं आहे, पण बाबाला वेळ नाही आहे. का तर त्याला दुसऱ्या मुलीसोबत फिरायला जायचं आहे. अर्जुन, तुला हे पटतं का रे? तेव्हा ती अप्पी मनाशीच बोलत असते की अर्जुन, तुला यायचंच नव्हतं तर तू अमोलला आशा तरी का लावलीस? जर तू आशा लावली नसती तर अमोलने हे वाट बघत बसला नसता आणि त्याला ताप झाला नसता. मला तर असं वाटतं कधी कधी पुण्यात माझी ट्रान्सफर झाली हे खूप चुकीचं झाले. उत्तराखंडला होते, कमीत कमी त्याचे बाबा त्याच्याजवळ नाही आहेत म्हणून तो हट्ट तरी करत नव्हता. पण आता त्याचे वेगवेगळे हट्टसुद्धा चालू झालेत आणि ते सगळंसुद्धा अर्जुन तुझ्यामुळे झालं आहे. तुझं हे नाटक तुला किती महागात पडणार आहे हे तुला आत्ता कळत नाही आहे. तू जशी त्याला वेगवेगळी आशा लावतोयस तसं त्याला अजूनसुद्धा वाटतं आहे की आपण एकत्र यावं आणि तुला तर काही एकत्र यायचं नाही आहे. इकडे कदम आणि बापू अप्पीला बोलतात की आप्पे, त्यावेळेस अर्जुनला घरी येऊ दे, मी त्याला समजवतो. प्रत्येक वेळेस अमोलला अशी निराशा करू नकोस, ते पोरगं लहान आहे. आर्याला कळतं. अप्पी बोलते की नाही बाबा, ते तसं काही सांगायची गरज नाही आहे. खरं तर मला माहीत होतं, पण अमोलचा उगीच मूड ऑफ होईल म्हणून मी सांगितलं नव्हतं. खरं तर चूक माझीच आहे. हेच सगळं मी अमोलला आधीच सांगितलं असतं तर तो एवढी आशा लावून बसलाच नसता. नियतीसुद्धा आमच्यात काय घडवून आणते काय कळत नाही आणि हे सगळं माझ्याच लेकराच्या नशिबाला काय येते हे सुद्धा काही मला कळत नाही आहे. कदम बोलतात की आप्पे, काही झालं तरी तू खचून जाऊ नकोस, कारण खरं तर आता तुझी परीक्षा चालू आहे. अप्पी बोलते की अहो, आयुष्यभर मी फक्त काय परीक्षाच द्यायच्या का? हे झालं ते झालं, कधी माझं आयुष्य सुरळीत चालू होणार आहे देव जाणे. बापू म्हणतात की आप्पे, तू एवढं काय काय बघितलंस आणि आपल्या मुलासाठी एवढी खचून जातेस. आप्पे म्हणते की हो ना, माझा मुलगा आहे, त्याला मी 7 वर्षात कधीसुद्धा एवढं निराश बघितलं नव्हतं आणि त्याला आजकाल जो चक्कर येण्याचा त्रास चालू झाला आहे तो मला तर अजिबात बघवत नाही. काय माझ्या लेकराला होतं आहे काय माहिती. इकडे अर्जुन आर्याला म्हणतो की आर्या, झालं तर आपण जाऊया का घरी? आर्या बोलते की ऐक ना अर्जुन, आपण आज खूप छान वेळ घालवला, मला खरं तर खूप छान वाटलं, पण माझी एक इच्छा होती. अर्जुन बोलतो की काय गं, सांग ना, काय तुझी इच्छा आहे? आर्या म्हणते की अर्जुन, आज आपण जेवण करून घरी जाऊयात का रे? मला ना खूप छान वाटतं रे तुझ्यासोबत वेळ घालवलं आहे. इतक्या दिवसांनी तू निवांत होऊन आणि घरातल्यांचासुद्धा विषय बाजूला ठेवून माझ्यासोबत फिरायला आलास. प्लीज आपण जेवण करून जायचं का? अर्जुन मनात म्हणतो की आता या अमोलला एवढा उशिरा गेल्यावर मी कुठल्या तोंडाने उत्तर देऊ मला खरं तर कळत नाही आहे. पण आता हिलासुद्धा मी नाही म्हणू शकत नाही. काय करावं ना, खरंच नियती काय आहे गं तुझ्या मनात?
का तू असं सगळं करत असतेस? तेव्हा आर्या बोलते की अरे सांग ना अर्जुन, तसं म्हणजे आपल्याला पुढे जायला, नाही तर तुला जर खरंच घरी जायचं असेल तर तू जा, काही हरकत नाही, मी जाते एकटे, तुला उशीर होत असला तर तू जा. असं करून ती अर्जुनला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करते. अर्जुन म्हणतो की नाही आर्या, आता तू एवढं म्हणतेस तर चल आपण जेवण करून जाऊया. आर्या म्हणते की तुझ्या फेवरेट हॉटेलमध्ये आपण जेवण करायचं का? अर्जुन म्हणतो की हो ठीक आहे चालेल, म्हणून ते दोघं जेवण करतात. आणि जेवण झाल्यानंतर अर्जुन आर्याला घरी सोडून आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर आप्पी खूप संतापलेली असते, खूप रागात असते. ती अर्जुनला म्हणते आलास, बरं झालं आलास. अर्जुन म्हणतो की हे बघ आप्पे, मी काय सगळं मुद्दामून करत नाही आहे, इकडे मी आर्यासोबत फिरायला गेलेलो तुला माहीत आहे ना. आप्पी म्हणते की हो, जसं तू मला सांगितलंस तू आर्यासोबत फिरायला जाणार आहेस तसंच तू अमोललासुद्धा सांगायला हवं होतंस. त्या लेकराला तुला खोटं बोलायची काय गरज आहे? आणि प्रत्येक वेळेस काय रे तुझं नवं नाटक आहे, पोराला आशेला लावतो आणि तू येत नाहीस. अर्जुन म्हणतो की आप्पे, तुला चिडायचं ना, मी मान्य करतो माझी चूक झाली, पण तू तुझा पर्सनल राग आता माझ्यावर काढू नकोस. आपण एकत्र येऊ शकत नाही आणि ह्यामागे जर तू असलीस तर खरंच तू चुकीची आहेस. आप्पी म्हणते की अर्जुन तुला काय वेड लागलं आहे का रे? मी असं सगळं का करू? मी यायच्या आधी हा अमोलचा प्लॅन झालेला की त्याला गार्डनमध्ये घेऊन जायचं होतं, आणि जर माझा प्लॅन असता तर अमोलने तुला फोन केला नसता ना. अमोलने तुला फोन करून सांगितलेलं की तू येणार आहेस का, तेव्हा तू कशाला हो म्हणलास, येणारच नव्हतास तर. नाही म्हणून सांगायचं, काम आहे काही सांगायचं, पण तू त्याला आशेला का लावलंस? तो त्याला जर काही झालं ना अर्जुन, मी आयुष्यात तुला कधी माफ करणार नाही. अर्जुन म्हणतो की आप्पे शांत हो, त्या पोराची काळजी मलासुद्धा आहे, मी त्याचा बाप आहे. आप्पे म्हणते की दिसली ना तुझी किती काळजी आहेस, आलास ना, खूप टाईमवर आलास, त्याला वचन देतो आणि दुसरीकडे जातोस. अर्जुन म्हणतो की हे बघ आप्पे, मी टाईमवर येणार होतो, आर्याला सुद्धा भेटणार होतो आणि ते भेटून झाल्यानंतर इकडे सुद्धा येणार होतो, पण मला जरा वेळ झाला. आप्पे म्हणते तर हेच तर तुझी प्रत्येक वेळेसची कारणं ऐकून ना अर्जुन मी खरंच वैतागली आहे. अर्जुन म्हणतो की आप्पे आता तू शांत बस, अमोल कुठे सांग मला, मी जातो त्याला आणि समजवतो. आप्पे म्हणते की तो बसलाय रुसून कधीच्यानी आतमध्ये. अर्जुन म्हणतो की काय? आप्पे म्हणते की हो, तो खूप वेळ झालं तयार होऊन बसलेला फिरायला जाण्यासाठी, पण तू नेहमीप्रमाणे काही आलाच नाहीस. गेल्या वेळेससुद्धा तू त्याला पार्कमध्ये बोलवलं, पोरगं दिवसभराचं रात्र झाली तरी तिथेच होतं, तुला काही त्याचं पडलं आहे, तू कशाला येशील ना असं म्हणते. अर्जुन म्हणतो थांब आप्पे, मी अमोलशी बोलून येतो, म्हणून तो अमोलच्या रूममध्ये जातो. अमोलच्या रूममध्ये गेल्यानंतर अमोल खूप रुसून बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की बाळ काय करतंय? अमोल म्हणतो बाबा मला तुमच्याशी बोलायचं नाही, तुम्ही आला नाहीत, तुम्ही का आला नाहीत बाबा? अर्जुन म्हणतो की अरे मला खरंच खूप काम होतं. अमोल म्हणतो की रोज तुम्हाला काम होत नाही आणि तुम्हाला फिरायला जायचंच असलं की कसं काम होतं बाबा, मला तुमच्याशी आज बोलायचं नाही. म्हणून अर्जुन अमोलची समजूत काढायला लागतो. इकडे रुपाली आणि मोना खूप खुश असतात, कारण त्यांनी अर्जुनला आप्पीला आणि अमोलला एकत्र फिरायला जाऊन दिलेलं नसतं. त्या मोना तर रुपालीची फॅनच होते आणि म्हणते की ताई तुम्ही ना खरंच 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 खूप भारी आहात, तुम्ही तुमच्या मनात आणलं ना तर काहीही करू शकतात, आजपासून मी तुमची सगळ्यात मोठी फॅन आहे. रुपाली म्हणते की तू तर आता फक्त बघतच राहा, मी पुढे तर काय काय करते ते. नाही आप्पीची जिरवली तर नावसुद्धा लावणार नाही मी रुपाली आहे म्हणून, आता तर काहीच नाही, फक्त आता बघ एकदा त्यांच्या स्पर्धा चालू होऊ दे, कशी आग लागते तू फक्त बघत राहा. असं होतं आणि आप्पी आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलच्या अपडेट्स आवडत असल्या तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू.